प्रतिक्रियेबद्दल आणि आता सध्याची दृश्य आहेत नितीन गडकरी यांच्या निवासस्थानाची। नितीन गडकरी आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत, चंद्रशेखर बावनकुळे आहेत, प्रफुल्ल पटेल आहेत। सर्वांना औक्षण करण्यात आले। नाटबंडांमध्ये रमलेले गडकरी पाहायला मिळतात। त्यांचा हा कुटुंबवत्सल स्वभाव आपण यावेळी वेळोवेळी पाहिला आणि गडकरींच्या घरची परंपरा आहे। उमेदवारी जाहीर झाल्यावर, उमेदवारी अर्ज भरताना, विजयी झाल्यावरती औक्षण केलं जातं आणि अर्थातच सर्वांना शुभेच्छा दिल्या जातात। मोठं शक्ती प्रदर्शन आज महायुतीकडनं सुद्धा होणार आहे। थोड्याच वेळात मुख्यमंत्री सुद्धा पोहोचतील आणि देवाचे आशीर्वाद घेऊन नितीन गडकरी आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी रवाना होतात। नितीन गडकरी यांना पक्षानं लोकसभेसाठी तिसऱ्यांदा संधी दिलेली आहे। हॅट्रिक साधण्यासाठी ते सुद्धा उत्सुक आहेत आणि मगाशी कांचन गडकरींनी एबीपी माझाशी एक्सक्लुझिव्ह संवाद साधला तेव्हा त्यांनी नागपूरवासियांना आवाहन केलं की नितीन गडकरींना वर्ल्ड रेकॉर्ड प्रस्थापित करायला आवडतात आणि त्यामुळे प्रचंड मोठ्या मताधिक्यानं यावेळेला नितीनजींना सर्वांनी निवडून द्यावं। 5 लाख मताधिक्यानं ते निवडून यावेत अशी आशा आणि अशी इच्छा त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केली आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि भाजपचे अन्य काही नेते सुद्धा नितीन गडकरींच्या निवासस्थानी उपस्थित आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून आकाशवाणी चौकातनं या शक्ती प्रदर्शनाची सुरुवात केली जाईल। एक छोटेखानी सभा इथे पार पडणार आहे कारण डामटेकमधनं राजू पारवे सुद्धा आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। नितीन गडकरी आणि त्यांच्यासाठी ही एकत्रित सभा असेल। अगदी थोड्याच वेळात मुख्यमंत्री सुद्धा नागपूरमध्ये पोहोचतात। नितीन गडकरी अर्थातच राज्यातलं आणि देशातलं मोठं नेतृत्व, केंद्रीय मंत्री आहेत आणि ज्यांच्या कामाची देशभरामध्ये सातत्यानं चर्चा होत असते, ज्या मोजक्या नेत्यांच्या कामांची चर्चा होते त्यातले एक अर्थातच नितीन गडकरी आहेत। पक्षानं पुन्हा एकदा संधी दिली आहे आणि नितीन गडकरी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील। भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती आहे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह। नितीन गडकरी यांच्या विरोधात काँग्रेसकडनं विकास ठाकरे यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे। उमेदवार कोण याची मोठी उत्सुकता होती कारण काँग्रेसकडनं एक दोघांनी निवडणूक लढवण्यास नकारही दिल्याचं कळलं। विकास ठाकरे हे विद्यमान आमदार आहेत आणि विकास ठाकरे विरुद्ध नितीन गडकरी अशी नागपूरमधली लढत असेल।